खानदेश पुत्र कुणाल वारोडेंचे सिनेसृष्टीत पदार्पण। संभ्रम वेब सिरीजचे 10 एप्रिल रोजी होणार रिलीज। कुणाल वारोडे यांची पत्रकार परिषद संपन्न। याबाबत वृत्त असे की खानदेशातील पुत्र कुणाल वारोडे यांनी प्रमुख भूमिका साकारली असून वेब सिरीज संभ्रमचे 10 एप्रिल रोजी रिलीज होणार असून याबाबत धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयात आज पत्रकार परिषदेतून कुणाल वारोडे यांनी माहिती दिली। प्रत्येकाच्या आयुष्यात दुःखद सुखद घटना घडत असतात, पण काही वेळा त्याच घटना आपल्या आयुष्याला वेगळी कलाटणी देऊन जातात, तर एक वेगळाच भ्रम आपल्या आयुष्यात निर्माण होतो। या भ्रमास अचानक चित्तथरारक रूप येते। मग काय आयुष्यात अनपेक्षित बदल देखील होतात। या सर्व गोष्टी येथेच थांबत नाही, तर सर्वांचा परिणाम आपल्या आयुष्यातील महत्वाच्या नात्यांवर देखील होतो। मग आयुष्यातील उरतो तो फक्त आणि फक्त संभ्रम। म्हणून वाय प्रोडक्शन निर्मित संभ्रमचा थरार 10 एप्रिल 2024 रोजी मॅक्स प्लेयर OTT प्लॅटफॉर्म रिलीज होणार असून निर्माता आनंद मिस्त्री, लेखक रमेश बेकट, दिग्दर्शक सागर गोसावी यांनी कामकाज पाहिले असून या कथेत कोकणातील एका सर्वसामान्य तरुणाच्या आयुष्यातील अचानक घडणाऱ्या रहस्यमय आणि असामान्य गोष्टींमुळे प्रेम, नाती, मैत्री या सर्वांमध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण होतो। त्यामुळे जवळची नाती दुरावली जातात। संभ्रम एक रहस्यमय कथा असून प्रेक्षकांच्या मनात भ्रम निर्माण करणारी असून यात सुंदर एक प्रेमगीत देखील आहे। खानदेशवासियांसाठी अभिमानास्पद बाब म्हणजे संभ्रम वेब सिरीज मध्ये खानदेश पुत्र भीमराव वारोडे यांचे सुपुत्र कुणाल भीमराव वारोडे अत्यंत महत्वाची भूमिकेत असून कुणाल याचे मूळगाव खानदेशातील मुळावत असून ते धुळ्याचे रहिवासी आहेत। कुणाल याचं शिक्षण धुळ्यातील जय हिंद संस्थेत झालेले असून त्यांना अगदी लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती। त्यांनी शाळेत देखील महाविद्यालयात देखील नाटकापासून भूमिका सादर केल्या, तसेच काही पथनाट्य देखील त्यांनी सादर केले। ते त्यांच्या उत्तम अभिनयाची त्यांची 2022 या वर्षी SRY प्रोडक्शन हाऊस या निर्मिती माध्यमाने संभ्रम या वेब सिरीज त्यांची निवड केली। या वेब सिरीज व चित्रीकरण कोकणातील सावंतवाडी या गावात पूर्ण झाला असून वेब सिरीज साठी कुणाल यांनी कल्पेश या पात्रासाठी भूमिका केलेली असून त्यांनी या भूमिकेस खूप मेहनत घेतली। कल्पेश या भूमिकेस पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून आपण सर्वांनी आपल्या या धुळेच्या कलाकाराचा अभिमान बाळगावा असा काम कुणाल वारोडे यांनी संभ्रम मध्ये केलेले असून त्यासाठी सर्वांनी येत्या 10 एप्रिल रोजी या संभ्रम वेब सिरीज पाहाव्या। सदर संभ्रम वेब सिरीजचे 6 विभागले गेले असून या सर्व संभ्रम वेब सिरीज सर्व नागरिक कलाप्रेमी यांनी पाहावा असे आवाहन या पत्रकार परिषदेतून कुणाल वारोडे यांनी केले आहे। 10 एप्रिलला MX प्लेयर या OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होते। तरी माझं सर्वांना एक विनंती आहे की आपण सर्वांनी एका मराठी कलाकाराला आणि खरं म्हणजे तर आपला गावकडना, आपला मुळावरना, आपला खानदेशना कलाकार शे त्यांना म्हणता तुम्ही बटासने मला सपोर्ट करा ना, असं आवाहन मी तुम्हाला सर्वांना करतो। आणि आजच्या पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करू। संभ्रम ही वेब सिरीज एका म्हणजे हे पूर्ण शूटिंग कोकणात झालंय, सावंतवाडीमध्ये पूर्ण शूटिंग झालंय। आणि विशेष म्हणजे SRY प्रोडक्शन निर्मित ही वेब सिरीज येते। SRY प्रोडक्शन निर्मित एक छोटस प्रोडक्शन आहे, पण उत्कृष्ट असं तुम्ही जेव्हा त्यांच्या कामाची क्षमता जी बघणार तर तुम्हालाही वाटेल की आम्ही या क्षेत्रामध्ये पडायला पाहिजे होतं। कारण एक छोटस प्रोडक्शन त्याच्यामधून इतकं मोठं प्लॅटफॉर्मवर घेऊन जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासारख्या नवख्या कलाकारासाठी। आणि आज इथे बसूनही बोलणं ही सुद्धा माझ्यासाठी नवख्या कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट आहे। संभ्रमचं सांगायचं झालं तर संभ्रममध्ये खूप भ्रम आहे, नाती, मैत्री, प्रेम, गावातल्या काही गोष्टी असतील त्याच्याबद्दल भ्रम निर्माण होतात, कन्फ्युजन आपण म्हणतो की भरपूर गोष्टींचं कन्फ्युजन होतं आपल्याला। आणि आपण बघतो की हॉलिवूडच्या काही मूवी असतील त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपलं माइंड ब्लॉकिंग होऊन जातो की आपल्याला समजत नाही की आपण म्हणजे कोणत्या लेवलला ते नेक्स्ट लेवलला काम केलंय। तसंच तुम्हाला मराठी ही वेब सिरीज तशीच बघायला मिळणार आहे, सस्पेन्स, म्हणून तिचं संभ्रम असं नाव आहे। त्याच्यात तुम्हाला सगळे भ्रम बघायला मिळतील। या संभ्रमचे आमचे निर्माता आनंद सर मिस्त्री ते मुंबईहून असतात। आमचे प्रोड्युसर म्हणजे तेच आनंद सर मिस्त्री, त्यांचे क्लासेस वगैरे खूप मोठे नावाजलेले व्यक्तिमत्व आहे। आणि डायरेक्टर मेन म्हणजे आमचे सागर सर गोसावी यांना मी एकदा म्हणजे खरंच वंदन करतो
की म्हणजे एका छोट्याशा कुटुंबामधून खूप मोठं त्यांनी म्हणजे खूप मोठा पसारा निर्माण केला आहे त्यांनी, म्हणजे मानावं लागेल त्यांना. आणि तिसरं म्हणजे डायरेक्टर आणि आमचे रायटर जे आहेत रमेश सर भेकट, हे चिपळूणहून बिलॉंग करतात. उत्कृष्ट असे म्हणजे त्यांनी स्टोरी लिहिली आहे. त्यांनी म्हणजे या स्टोरीवर अभ्यास करून ही स्टोरी लिहिली. बाकीचे काय करतात, स्टोरीवर अभ्यास करतात की म्हणजे स्टोरी लिहिली आपण आता डायलॉग वगैरे बनवूया, नाही पण यांनी विचार करून सत्य परिस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केलाय कोकणामध्ये. तसंच कोकणामध्ये सर्वसामान्य तरुण असतो, त्याच्या लाईफमध्ये एक रहस्यमय गोष्टी घडतात, म्हणजे त्या गोष्टींचा आपण विचारही करू शकत नाही, बापरे असंही होऊ शकतं त्या पलीकडे. खूप आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी असतात की आपल्याला कळत पण नाही की असं आपल्यासोबत होऊन जाईल. अरे बापरे, मला तरी लक्षातही नव्हतं की माझ्यासोबत असं होऊन जाईल. असं खूपदा आपल्यासोबत होतं, तुमच्यासोबतही झालं असेल. तसं त्याच्यावर तुम्हाला अनुभवाला मिळणार आहे. त्यामध्ये काही कॅरेक्टर आहेत ते महत्वाचे, म्हणजे एक तुका शेख असतील आमचे, स्वतः मी कल्पेश त्याच्यामध्ये कॅरेक्टरचा माझा रोल प्ले करतोय. त्याच्यामध्ये तुला ते कॅरेक्टर मिळण्याचं कारण काय, किंवा काय बघितलं किंवा फिट होऊ शकतो? बरोबर. म्हणजे राम साबळे म्हणून कास्टिंग डायरेक्टर होते, तर मी ऑनलाईन ऑडिशन दिलं होतं माझं 2022 मध्ये. तर ऑडिशन वगैरे पाठवलं, त्यांचा मला कॉल आला होता की असं म्हणजे तुझं जे लूक आहे त्याच्यावरून आमच्या गावाची कथा आहे, तर तुला डिटेल्स बाकी दे, तर तुला यावं लागेल मुंबईला. तर मग त्यांना बोललो की, आणि तेव्हा माझं थोडंसं जे प्रॉब्लेम्स चालू होते, म्हणजे माझं मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट पण आहे आज या क्षेत्रामध्ये, आणि आर्टिस्ट म्हणून पण मी लहानपणापासूनच आहे. तर मग त्यांनी मला तिथे बोलवलं वगैरे, मग ऑडिशन वगैरे दिलं, आणि मग त्यांनी मला सांगितलं की जो स्ट्रक्चर आहे तुझा, हेअर्स असते, बियर्ड असेल, म्हणजे आज आपल्याकडे असं वाटतं की दाढी वाढवून फिरलं किंवा केस वाढवून फिरलं म्हणजे एक वेगळाच इंटेन्शन असतं लोकांचं, अरे बापरे हे खतरनाक तिथे राहणं फायदे वेगळं. परंतु तुझ्या बाहेर बघणार ना, तर हे सुद्धा एक टॅलेंट आहे जे आपलं दिसणं असतं स्ट्रक्चर. तर त्याच्यावरून मला त्यांनी चॉईस केलं, त्यांनी मला समजावून सांगितलं कॅरेक्टरबद्दल की माझा रोल काय त्याच्यामध्ये, त्यांना काय पाहिजे. म्हणजे डायरेक्टरने माझ्यासोबत 2 दिवस गप्पा मारल्यात सगळं, मला जाणून घ्यायचं होतं की त्यांना काय पाहिजे, मी त्यांना काय देऊ शकतो. आणि हे माझं पहिलंच काम होतं, पहिलंच माझ्या लाईफमध्ये पहिलीच वेब सिरीज आहे. आणि आपण रस्त्यावरच्या रोड सुद्धा केले, म्हणजे कधीच मी मागे ठरलोच नाही. म्हणजे 5वी पासून तुम्हाला सांगतो, 5वी पण नाही, 2री 3री पासून आपल्या समाजाचे नाभिक समाजाचे मोठी आमचं संतसेना महाराजांचे कुलदेवत त्यांच्यावर जे पुण्यतिथीचा कार्यक्रम असतो तेव्हा मी पहिला असायचो. कोणतंही गाणं असो, छोटं असो, गाणं म्हणायचं असो, तेव्हापासून मी पुढे असतो. बाकीचे तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही मला बघू शकता इंस्टाग्रामला पण. तर मग त्यांनी मला समजून दिलं की तुझा रोल याच्यामध्ये हा आहे, तुला ते दाखवायचं आहे. मी त्यांना बोललो की दाखवण्यापेक्षा मी तुम्हाला ते अनुभव करून देईल, की तुम्हाला ॲज अ कन्फेस जो हवा आहे तो मी कुणाला वाढतो, तुम्हाला त्याच्यामध्ये अनुभव करून देईल. पण त्यांना जो कल्पेशचा जे काम माझ्याकडनं हवं होतं, मी त्याच्यापेक्षा जरा वरच्या लेवलचं त्यांना दिलंच आहे. माझ्या म्हणजे पूर्ण प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामध्ये. एक मित्राचा एक चांगला मित्र दाखवला आहे, एक म्हणजे संशयास्पद पण काही गोष्टी आहेत, त्या तुम्ही बघितल्यावर तुम्हाला स्पष्ट होतीलच. येत्या 10 एप्रिलला मी तुम्हाला भेटायला येतोय MX प्लेअरवर संभ्रमी वेब सिरीज घेऊन, त्यामध्ये कल्पेशचं कॅरेक्टर म्हणून. तर तुम्ही नक्की बघा, तुमच्या मित्र परिवारांना दाखवा. आजूबाजू बट्टा, आजूबाजूला गावं असतील, नदीला पलीकडनं गाव, अलीकडनं गाव, बुद्रुक, सुद्रुक, वडगाव पासून मोठ्यापर्यंत बट्टा गावात जावले पाहिजे. आपला कांदेशना कलाकार बरं, बट्टाचे हातच सांगेल, बट्टाच नाही दे का. परत एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि अशा कोणता सर्वांचे कुलदेव खानदेशचे, त्यांच्यावर एक मूवी आणि तर एक काहीतरी शॉर्ट फिल्म नाही तो वेब सिरीज, आणि ती पण आपल्याच एरियामध्ये आपल्या तिथे कलाकार घेऊन शूट करणार. आणि याचं माझं बोलणं चांगले त्यांचं अजून नाव नाही सांगणार तुम्हाला, पण लवकरच मी अनाउन्समेंट करणार त्याचे इंस्टाग्रामला. मुंबईचे खूप मोठे कलाकार ते यामध्ये असणार आहेत, त्यामुळे तुम्ही मला सहकार्य करावे अशी मी सर्वांना विनंती करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. धुळेकरांनो, जय खानदेश, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. सर्वांना माझा नमस्कार. मी कुणाल भीमराव वारुडे, धुळ्याहून मूळचा मुळावत. लवकरच माझी वेब सिरीज संभ्रम, जिची तुम्ही आतुरतेने वाट बघताय, ती लवकरच तुमच्या भेटीला येत्या 10 एप्रिलला येते. हो, येत्या 10 एप्रिलला संभ्रम ही वेब सिरीज तुमच्या भेटीला येते MX प्लेअरवर. हो, MX प्लेअर या OTT प्लॅटफॉर्मवर एकदम फाडू वेब सिरीज आहे, तर तुम्ही सर्वांनी बघा. संभ्रमात टाकायला येते तुम्हाला संभ्रम, आणि त्यामध्ये मी तुम्हाला भेटणार आहे कल्पेश या कॅरेक्टरमध्ये. तर तुमचं सर्वांचं मला प्रेम
सहकार्य आणि असंच नेहमी असेल मी अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आणि संभ्रमला खूप शेअर करा, तुम्हीही बघा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही दाखवा. धन्यवाद.